हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा व्लॉग कोणता शॉपिंग किंवा होम इंटिरियर वगैरेबद्दल नाही आहे. सो आजचा व्लॉग आहे स्पेशल. ते म्हणजे आम्ही एक मेन्यू बनवलेला, तो होता मोमोज. आणि माझा भाऊ आला होता घरी आज, आणि आमच्या दोघांची एक फेवरेट गोष्ट आहे, ती म्हणजे आहे मोमोज. सो आज मी स्पेशली त्याच्यासाठी मोमोज बनवले होते आणि तो आता टेस्ट करतोय. कसे झालेत प्रतीक मोमोज? एक नंबर झाले, खूप आवडला मला. आणि खूप भारी. आम्हाला ना मोमोज चटणीसोबत आवडत नाही, म्हणजे जी स्पेशालिटी असते ना की सगळीकडे मोमोज चटणीसोबतच खाल्ले जात नाही. आम्हाला झोल मोमोज आवडतात. सो स्पेशली मोमोज इट्स फ्रॉम नेपाळ बाय द वे. ऑथेंटिक मोमोज म्हणजे झोल मोमोज. येस. सो आमच्या दोघांची सगळ्यात फेवरेट गोष्ट आहे ती. आम्हाला येस शेजवान चटणीसोबत आम्ही टेस्ट करतो, बट जर कधी झोल नसेल तर आम्हाला मोमोज आवडतच नाही. सो आम्ही त्याच्यासाठी झोल पण बनवला अँड अलॉंग विथ दॅट आम्ही मोमोज पण बनवले. सो आज आमची बेसिकली मोमोज पार्टी चालली आहे, बिकॉज जेव्हा पण तो येतो तेव्हा मोमोज तर मस्ट आहे आणि आम्ही ते नेहमी बनवतो. सो आज मस्तपैकी आम्ही मोमोज बनवलेत, आता ते आम्ही एन्जॉय करणार आहे. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि झोल मोमोज नक्की ट्राय करा. चटणीसोबत येस युजली तुम्ही ट्राय करता, बट झोल मोमोज एकदा ट्राय करा. आणि झोलची रेसिपीसुद्धा मी लिंकमध्ये देणार आहे. सो तुम्ही ती रेसिपी नक्की ट्राय करा आणि मी फोटोसुद्धा शेअर करणार आहे की मोमोज कसे बनतात. आणि येस, मी मोमोजची पण रेसिपी तुम्हाला शेअर करेल. सो येस, तुम्ही एक काहीतरी डिफरंट कॉम्बिनेशन ट्राय करू शकता आणि मला नक्की सांगा कमेंट करून की तुम्हाला ते आवडलं आहे का आणि कसं बनले. सो बस आजसाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल अँड Bye bye. येस बाय. डू सबस्क्राईब माय चॅनल. बाय.